मी त्यांचं एवढं काम केलं, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घरोघरी फिरलो, लोकसभेला काम केलं. 40 सिटिंग नगरसेवक, 30-40 सिटिंग नगरसेवकची तुम्ही तिकीट कापताय, त्यांना साधं तुम्ही विचारत पण नाही, त्यांचा कचरा करून टाकला का तुम्ही? त्यांनी काय गरज सांगायचं त्यांच्या कुटुंबियांना? सांगा मला. आज मी काय सांगितलं असतं? आज मला तोंड नव्हतं घरी जायला. आई वडिलांना काय सांगितलं असतं मी अजूनही माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. मला आता एवढ्या भावना माझ्या व्यक्त होत आहे. जेव्हा आई वडिलांचा विषय येतो, माझी आई काल रडली. तन मन लावून मी काम केलं गेले 11 वर्ष. तिथं पुणे शहराचं जे नेतृत्व, ज्यांना भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले, ते जे कोण 2-3-4 लोक जे आहेत, त्यांनी मला संपवण्याचा घात केला. म्हणजे तुमचं आणि मोहोळ यांचं एका पक्षात असून बोलणं नाहीये ते खासदार झाल्यापासून? नाही ना, ते मला रिस्पॉन्स देत नाही. चंद्रकांत दादांची नाराजी असण्याचा संबंधच नाही, कारण माझा प्रश्न त्या दिवशी मिटला होता. कार्यकर्त्याला किंमत राहिली नाही, आमचं काही तुमच्यापासून अडत नाही. पण आज या लोकांना त्याचा अहंकार आलाय. काहीतरी तर आमची समाजामध्ये किंमत आहे ना, काहीतरी तर लायकी आहे ना.